ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. अज्ञान लक्षण भाग 17वा. व्यभिचारी भक्ती भाग 2. ओव्या आहेत 811 ते 822. अज्ञानी मनुष्याची व्यभिचारिणी भक्ती कशी असते त्याचं ज्ञानदेव वर्णन करत आहेत. कुणपट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी, आदिलाची परवडी करी तया. अडाणी शेतकरी जसा नवीन नवीन उदीम करतो त्याप्रमाणे हे अज्ञानी पुरुष रोज नव्या नव्या देवांची स्थापना करतो व पहिल्या प्रथम जेवढ्या उत्सुकतेने पहिल्याची पूजा करतो तितक्याच जोराने पुन्हा दुसऱ्याचीही करतो. तया गुरु मार्गा टेके, जयाचा सुगरवा देखे, तरी तयाचा मंत्र शिके येरू नेघे. ज्या गुरुचा जास्त थाटमाट पाहतो त्या गुरुच्या संप्रदायावर विश्वास ठेवतो आणि त्याचा मंत्र घेतो, दुसऱ्याचा घेत नाही. प्राणी जातेसी निष्ठुरू, स्थावरी बहु भरू, तेवीची नाही एकसरू, निर्वाहो जया. सर्व प्राण्यांशी जो निर्दयपणाने वागतो व पाषाणाच्या प्रतिमेवर त्याचा पुष्कळ भर असतो त्याचप्रमाणे ज्याच्या वागण्यात एकनिष्ठता नसते. माझी मूर्ती निफजवी, ते घराचे कोणी बैसवी, आपण देवो देवी यात्रे जाईल. माझी मूर्ती तयार करतो आणि तिला घराच्या कोपऱ्यात बसवतो आणि आपण दैवतेच्या यात्रेला जातो. नित्य आराधन माझे, काजी कुळदैवता भजे, पर्व विशेषे कीजे पूजा अना. दररोज माझे पूजन करतो व काही विशेष प्रसंगी कुलदेवतेला भजतो व काही विशेष पर्वकाली तिसऱ्याच देवतांची पूजा करतो. माझे अधिष्ठान घरी आणि ववसे आनाचे करी, पितृकार्यावसरी पितरांचा होय. घरात माझी स्थापना असतानाच दुसऱ्या देवतांची व्रते करतो आणि पितृकार्याच्या वेळी म्हणजे श्राद्ध पक्ष वगैरे वेळी पितरांचा भक्त होतो. एकादशीच्या दिवशी जेतुला पाडू आम्हासी, तेतुलाची नागांसी पंचमीच्या दिवशी. एकादशीच्या दिवशी आम्हाला जितका मान देतो तितकाच नागपंचमीच्या दिवशी नागाला मान देतो. चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होये, चावदसी म्हणे होये तुझाची वो दुर्गे. चतुर्थी नेमकी उगवल्याबरोबर तो गणपतीचाच उपासक होतो आणि चतुर्दशीच्या दिवशी आई दुर्गे देवी मी तुझा भक्त आहे असे म्हणतो. नित्य नैमित्तिके कर्मे सांडी, मग बैसे नवचंडी, आदित्यवारी वारी बहिरवा पात्री. नित्य व नैमित्तिक म्हणजे श्राद्धाधिक कर्मे टाकतो आणि मग नवचंडीच्या नवरात्रातील देवीच्या अनुष्ठानास बसतो व रविवारी भैरवाला त्याच्या पत्थरात नैवेद्य वाढतो. पाठी सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे, ऐसा एकलाची आघवे जोगा विजू. नंतर सोमवाराला की बेलासह म्हणजे बेल घेऊन शिवलिंगाकडे धावतो म्हणजे शिवाची पूजा करतो. याप्रमाणे जो एकटाच सर्व देवांची कशी बशी उपासना करतो. ऐसा अखंड भजन करी, उगा नोहे क्षणभरी, आवघे न गावद्वारी आहे व जैसी. वेशीत पाय ठोकून बसलेली वेश्या गावातील सर्व लोकांचेच कुटुंब असल्यामुळे त्या सर्वांच्या योगाने अखंड सौभाग्यवतीच राहते. त्याचप्रमाणे जो असतील तेवढ्या देवांची एकसारखी भक्ती करतो व क्षणभर रिकामा राहत नाही व म्हणूनच ज्याचा भक्तपणा कायम असतो. ऐसेनी जो भक्तू देखसी सैरा धावतू, जाण अज्ञानाचा मूर्तू अवतार तू. त्याप्रमाणे जो भक्त मनाने वाटेल तसा धावणारा तू पाहशील तो अज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहे असे समज. अज्ञानी मनुष्य हा विषय प्राप्तीसाठी देवाची भक्ती करत असतो. अर्थातच जो विषय हवा असेल त्याप्रमाणे त्याची देवता आणि भक्तीची रीतही बदलत असते. त्याच्या या वागण्याची ज्ञानदेव अडाणी शेतकऱ्याशी तुलना करतात. शेतकरी अडाणी असला तर त्याला शेतीची रीत माहीत नसते, त्यामुळे त्याला शेतीतून नफा होण्याऐवजी नुकसानच होतं. मग तो शेती हा काही किफायतशीर धंदा नाही असं म्हणून नवीन नवीन उद्योग करायला लागतो. तसा हा अज्ञानी भक्त रोज नव्या नव्या देवतांची पूजा करतो. प्रत्येक वेळी त्याचा उत्साह तितकाच टिकून असतो, कारण ही देवता तरी आपल्याला हवा असलेला विषय देईल असंच त्याला वाटत असतं. फक्त देवाचीच भक्ती करतो असं नाही,
तर समाजात इच्छिलेली गोष्ट देण्यास आपणच समर्थ आहोत अशा प्रकारचे भोंदूगिरी करणारे, गुरु म्हणवून घेणारे गुरु असंख्य असतात. मग त्यातल्या त्यात ऐटबाज गुरु हा इच्छित गोष्ट नक्की पूर्ण करू शकेल असं वाटल्यावरून तो त्या ढोंगी गुरुच्या मागे लागतो. त्याच्या संप्रदायावर विश्वास ठेवून त्याचा मंत्र घेतो. इतर सत्पुरुषांच्या बोलण्यास कवडीचीही किंमत देत नाही. कोणी यज्ञ करायला सांगितला तर त्यात पशूंचा बळी देऊन यज्ञही करतो. वास्तविक देव सर्व भूतांच्या अंतर्यामी वसत आहे, पण त्याचा भाव फक्त पाषाणाच्या प्रतिमेपुरता मर्यादित असतो. त्यामुळे आपण पशूंचा बळी देऊन हे निर्घृण कृत्य करत आहोत याची त्याला जराही लाज वाटत नाही. त्याचे वागणे कसे असते ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की देवाची मूर्ती तयार करायची, ती घरात दर्शनी भागात बसवायची आणि मग त्याच मूर्तीची भक्ती का करू नये. पण हा अज्ञानी ही मूर्ती घरी ठेवून तीर्थयात्रा करत देशोदेशी हिंडत असतो. कधी विशेष प्रसंगी कुलदैवतेची पूजा कर, कधी पर्वकाळी दुसऱ्याच देवतेला भज, कधी वेगवेगळ्या देवतांची व्रत कर, तर कधी पितरांना भज. एकादशी, नागपंचमी, चतुर्थी, चतुर्दशी अशा वेगवेगळ्या तिथींना वेगवेगळ्या देवतांची पूजा करतो. कधी नित्य नैमित्तिक कर्मांचा त्याग करून नवचंडीचेच अनुष्ठान करेल, तर कधी बहिरोबा, तर कधी शंकर यांची भक्ती करेल. अशा भक्ताला ज्ञानदेव वेश्येची उपमा देतात. वेश्या सर्व गावातील लोकांचंच कुटुंब असल्यामुळं जणू काही ती अखंड सौभाग्यवतीच असावी. तसंच हा भक्त असंख्य देवतांची पूजा करत असल्यामुळं अखंड भक्तच असतो. त्याची भक्तपणाची पदवी काही पुसली जात नाही. एकूण विषय हेच ध्येय असल्यामुळं ते प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी साधनीभूत होतील असं वाटतं त्या गोष्टींच्या मागे लागणारा तो अज्ञानी भक्त असतो. पुढे ज्ञानदेव एकांतवासाची व अध्यात्म ज्ञानाची नावड या अज्ञानी मनुष्याच्या लक्षणांचे वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.